नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर. आयुष स्वास्थ्य या विश्वजय आयुर्वेद क्लिनिक प्रणित चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशी आहे, पाडवा आहे, लक्ष्मीपूजन आहे. तर यातलं लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा दिवस असतो. बरेच जण दिवाळी म्हटल्यावर लक्ष्मीपूजन असंच म्हणतात. तर लक्ष्मीची पूजा करत असताना आपण तिला वेगवेगळा नैवेद्य दाखवतो. फळं, मिठाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साळीच्या लाह्या आणि बत्तासे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा नैवेद्य असतो. तुमच्या भागामध्ये काही वेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवत असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचे गुणधर्म बघूया. साळीच्या लाह्या म्हणजे मुरमुरे नव्हे तर साळीपासून केलेल्या लाह्या. या पचायला अतिशय हलक्या असतात, थंड असतात, अग्नी वाढवणाऱ्या असतात, बल देणाऱ्या असतात, ऊर्जा देणाऱ्या असतात. जर अतिसार झाला असेल, जुलाब झाले असतील तर द्रवधातू जो आहे शरीरातला तो खूप कमी होतो. अशा वेळेला द्रवाची गरज असते, त्याचबरोबर ऊर्जेची पण गरज असते. मग अशा वेळेला साळीच्या लाह्या ज्या आहेत त्या घेऊन त्याच्यात 14 पट पाणी घालून त्या उकळल्या जातात. त्या शिजेपर्यंत, अजून मऊ होईपर्यंत त्या शिजवतात आणि मग गाळून घेऊन त्या पाण्यामध्ये साखर, मीठ टाकून ते ORS सारखं घेतलं जातं. किंवा ते पाणी त्याच्यात सैंधव, पिंपळी आणि मिरे अशी थोडी थोडी पावडर घालून ते एकत्र करून ते पाणी पण पिता येतं. तर ह्याला म्हणतात लाजामंड. तर हा तापामध्ये पण देता येतो, अतिसारामध्ये देता येतो, उलट्या होत असतील तर त्यावेळेलाही देता येतो. तर ह्याच्यानी शरीरातला द्रवधातू तर भरून निघतोच, पण अग्निसंस्था पण चांगली होते, पचन सुधारतं आणि ऊर्जा पण मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे या हृदयाला हितकारक आहेत. त्यामुळे हृदयविकारामध्ये किंवा स्थूलता असेल तर त्या खाल्ल्यानंतर वजन वाढत नाही पण एनर्जी मिळते. त्यामुळे मधुमेही, स्थूलतेचे रुग्ण हे या साळीच्या लाह्या घेऊ शकतात. मग साळीच्या लाह्या नुसत्याच घ्यायच्या का? तर ज्यांना आवडतात त्यांनी नक्की घ्याव्यात. पण ज्यांना तूप जिऱ्याची फोडणी देऊन चिवडा करून घ्यायचा असेल तर तसं पण घेता येतं. आता गर्भिणींना काही वेळेला सकाळच्या वेळेला खूप उलटी मळमळ होते आणि मग काही अन्न जे आहे त्यांच्या शरीरामध्ये राहत नाही. मग अशा वेळेला कोरड्या लाह्या जर घेतल्या तर त्या द्रवांशाचं शोषण करतात, त्या पचायलाही हलक्या असतात, त्या बल देणाऱ्याही असतात. त्यामुळे गर्भिणींनी जर सकाळी खूप उलटी मळमळ होत असेल तर साळीच्या लाह्या किंवा त्याचा चिवडा असं खायला काही हरकत नाही. तर अशा या साळीच्या लाह्या आहेत. लक्ष्मी जी आहे तर आपण फक्त धन या स्वरूपातच न बघता शरीराची लक्ष्मी म्हणजे आरोग्य असंही म्हणू शकतो. त्यामुळे जर या साळीच्या लाह्या घेतल्या आणि त्या पचन संस्थेला मदत करणाऱ्या असल्या, त्या काही प्रमाणात सारक आहेत म्हणजे मलाची शुद्धी करतात. मूत्रप्रवृत्ती ही व्यवस्थित होत नसेल तर त्याच्याने ती साफ होते. तर अशा या बहुगुणी साळीच्या लाह्या फक्त लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्याला न वापरता इतर वेळेलाही तुमच्या आहारामध्ये तुम्ही त्याचा समावेश करू शकतात. आता बत्तासे. तर बत्तासे जे आहेत ते साखरेचा पाक थोडा अजून तो फुलवून मग त्याचं खंड स्वरूपामध्ये ते केलेलं असतं. तर त्यामध्ये एक अवकाश म्हणजे पोकळी असल्या कारणाने ते साखरेपेक्षा पचायला बत्तासे हे हलके असतात. ते पण सारक आहेत, कफ निस्सारक आहेत म्हणजे कफाला बाहेर काढून टाकतात. तृप्ती देणारे आहेत, वीर्यवर्धक आणि बलवर्धक आहे. साखर आहे, मधुर रसात्मक आहे. त्यामुळे ती वातविकारांवर आणि पित्तविकारांवर बत्तासे हे अतिशय उत्तम ठरतात. लहान मुलं जी आहेत, विशेषतः बाळं जी रांगतात वगैरे, तर त्यांना साळीच्या लाह्या थोड्याशा समोर टाकल्या तर ते एक एक वेचून खातात. त्याच्यामुळे त्यांना बल, ऊर्जा तर मिळते पण वजन वाढत नाही. किंवा थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना लाह्या बत्तासे एकत्र दिले तर ते खेळणारे असतात, त्यांची एनर्जी कमी झालेली असते, खेळून आल्यावर दमलेले असतात. अशा वेळेला लाह्या बत्तासे खाल्ले तर त्यांना ती ऊर्जा पण मिळते, पोटभरीचं खाणं पण होतं आणि वजनही वाढत नाही. पण नुसते बत्तासे जर द्यायचे असतील तर रक्तपित्त असेल, आम्लपित्त झालं असेल, शरीराचा दाह होत असेल तर अशा वेळेला बत्तासे देता येतात, चघळून घेता येतात किंवा पाण्यात विरघळवून ते साखर पाण्यासारखंही घेता येतं. ते पण सद्य बल देणारं आहे. रक्तपित्तामध्ये जे रक्त बाहेर गेलेलं असतं ते भरून निघायलाही याच्यामुळे मदत मिळते. नुसते बत्तासे जे आहेत तर जी मुलं अशक्त आहेत किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे तर त्यांनी फक्त बत्तासे खाल्ले
तरीही त्यांचं वजन जे आहे ते वाढायला मदत मिळते. तर नुकतंच शरद ऋतू जो आहे तो आता संपत येऊन थंडीची सुरुवात होते, तर त्यावेळेला शरीरात अजून पित्त साचलेलंच असतं. तर साळीच्या लाह्या आणि बत्तासे असं एकत्र खाल्लं तर त्या पित्ताचं शमन होतं. त्यामुळे वात आणि पित्ताचं शमन करणारे आणि कफ जे आहे तर त्याला पण बॅलन्स ठेवणारं असं त्रिदोष शामक म्हणून लाह्या आणि बत्तासे असं हे अन्न आहे. तर ते लक्ष्मीपूजनाला तर खायचंच आहे, पण इतर वेळेलाही त्याचा समावेश आहारामध्ये करू शकतात. हा, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बत्तास्याचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवावं किंवा नाही खाल्ले तरी चालतील, पण साळीच्या लाह्या मात्र जरूर खा. तर आपल्या सगळ्यांना आरोग्यपूर्ण दीपावली जावो अशी मी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. नमस्कार.